नमस्कार विद्यार्थी, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेलो आहे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ब, विक्रम साराभाई हे भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, जवाहरलाल नेहरू बंदर हे भारतातील सर्वात मोठे बंदर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्रातील संत्र्यासाठी प्रसिद्ध शहर कोणते? महाराष्ट्रातील संत्र्यासाठी प्रसिद्ध शहर कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, नागपूर. महाराष्ट्रातील संत्र्यासाठी प्रसिद्ध शहर हे नागपूर आहे. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहे? तर महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झालं नसेल तर जॉईन करा. प्रश्न क्रमांक 5 आहे, इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, बंगळूर. इस्रोचे मुख्यालय हे बंगळूरमध्ये आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण होतात? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, प्रतिभा पाटील हे भारतातील पहिली महिला राष्ट्रपती आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या मार्गावर प्रस्तावित आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, मुंबई अहमदाबाद. भारतातील पहिली बुलेट ट्रेन ही मुंबई अहमदाबाद या मार्गावर प्रस्तावित आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्रातील अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, जळगाव. महाराष्ट्रातील अजिंठा लेणी ही जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, गोवा. भारतातील सर्वात लहान राज्य हे गोवा आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 5 वर्ष. लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतीय संविधान दिन कधी साजरा केला जातो? तर प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 12 आहे, 2026 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालेली महिला हॉकी खेळाडू कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, सविता पुनिया यांना 2026 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालेली महिला हॉकी खेळाडू आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, 2026 मध्ये पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय क्रिकेटपटू कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो बी, रोहित शर्मा यांना 2026 मध्ये पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय खेळाडू आहे क्रिकेटमध्ये. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर बी आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, भारतीय राज्यघटनेतील कलम 21 कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार. भारतीय राज्यघटनेतील कलम 21 ही जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार या संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, 1945 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार कोणत्या भागात दिलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, भाग 3 मध्ये. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार हे भाग 3 मध्ये देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, बलवंतराव मेहता समिती. पंचायत राज व्यवस्थेची शिफारस ही बलवंतराव मेहता समितीने केलेली आहे.
प्रश्न क्रमांक 18 आहे, भारतातील सर्वात उंच धरण कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, टिहेरी धरण हे भारतातील सर्वात उंच धरण आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, महाराष्ट्रातील द्राक्षाची राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, नाशिक शहर. महाराष्ट्रातील द्राक्षाची राजधानी म्हणून नाशिक शहर ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 20 आहे, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक याची नियुक्ती कोण करत असतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, राष्ट्रपतीद्वारे केले जातात. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते. प्रश्न क्रमांक 21, गीतांजली या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, रवींद्रनाथ टागोर. गीतांजली व काव्यसंग्रहाचे लेखक हे रवींद्रनाथ टागोर आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, करो या मरो हा नारा कोणी दिला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, महात्मा गांधी यांनी करो या मरो हा नारा दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, भारतातील पहिली जनगणना कधी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, 1872 मध्ये भारताची पहिली जनगणना सुरू झालेली होती. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्रातील मिनी महाराष्ट्र म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, अहमदनगर. आजचं ते अहिल्यानगर आहे. महाराष्ट्राची मिनी महाराष्ट्र म्हणून अहमदनगर या जिल्ह्याला ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 25 आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्य पडणारे ठिकाण कोणते? म्हणजे सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? तर अबोली. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, अबोली. प्रश्न क्रमांक 26 आहे, डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, पंडित नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 27, भारतीय राज्यघटनेत किती भाषा अनुसूचित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, 22. भारतीय राज्यघटनेतील 22 भाषा ही अनुसूचित आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर सी आहे. प्रश्न क्रमांक 28, महाराष्ट्रातील कापसाचे शहर म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, अकोला. आणि यवतमाळला पण पांढरे शहर म्हणून ओळखले जातात आणि अकोला हे शहर कापसाचे म्हणून ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 29, भारतीय राज्यघटनेतील कलम 21 कशाशी संबंधित आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार या संबंधित आहे 21 कलम. प्रश्न क्रमांक 30 आहे, भारतीय संविधानातील कलम 32 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय मांडलेले आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, संविधानाचे हृदय व आत्मा असे म्हणलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32ला. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे.